विद्यार्थी मित्र हो, आज आपण याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅटबॉक्समध्ये किंवा पर्सनली मला व्हॉट्सअप केल्यावरून या पूर्ण जॉमेट्री मधला थोडासा किचकट असणारा अडचणीचा असणारा परंतु 11वी-12वी सायन्सच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणारा आणि इंजिनिअरिंगच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणारा अशा टाईपचा एक चॅप्टर आहे. त्याची आपल्या सर्वांच्याकडून एक अशी रिक्वेस्ट आली की सर या चॅप्टरला आपण सुरुवात करावी, म्हणून तुमच्या आग्रहाखातर आपण जॉमेट्री मधल्या ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपणाला पण माहिती आहे 9वी मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर बद्दल थोडीशी ओळख करून घेतलेली आहे. मुळात आपण ट्रिग्नोमेट्री याचा अर्थ जेव्हा पाहतो तेव्हा याच्यामध्ये 3 शब्द दडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापैकी एक आहे ट्राय, दुसरा गोणा आणि तिसरा मेट्रन. ट्राय, गोणा, मेट्रन याचा अर्थ ट्राय म्हणजे 3, गोणा म्हणजे साइड्स आणि मेट्रन म्हणजे मेजर करणं. अशा अर्थाने आपण पाहणार आहोत. तर 3 साइड्स असणारी आकृती म्हणजे ट्रायंगल आणि अशा ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत, त्यांच्या साइडची मेजरमेंट घेणं आणि या मेजरमेंट बद्दल त्यांचं परस्परांशी काही नातं लागते का हे चेक करणं, असा भाग आपण या ट्रिग्नोमेट्री मध्ये पाहिलेला आहे. या ट्रायंगलचं तसं पाहायला गेलं तर साइडवरून आणि अँगलवरून असे 3 टाइप्स आपण शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये या अँगल्स वरून पडणारे जे 3 टाइप्स आहेत की ज्याच्यातला पहिला ऍक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याच्यापैकी 9वी मध्ये आपण प्रामुख्याने राईट अँगल ट्रायंगल, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये असणाऱ्या ज्या 3 साइड्स आहेत, या 3 साइड्स अगदी या ट्रायंगलला जर तुम्ही नाव ठेवली की ट्रायंगल ABC, जनरली आपण अँगलला जे नाव असेल त्याच्या अपोजिट साइडला स्मॉल लेटर मध्ये आपण ते नाव देतो. B च्या समोर याला B नाव देऊया, C च्या समोर याला C देऊया. आपली हायपोथेनियस आहे आणि A आणि C या रिमेनिंग साइड्स आहेत. मग इथेही लक्षात येईल तुम्हाला की या अशा राईट अँगल ट्रायंगलचा आपण 9वी मध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे किमान 9वी आणि 10वी मध्ये 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये आपण फक्त या सगळ्या राईट अँगल ट्रायंगल्स पैकी एक राईट अँगल ट्रायंगल, सगळ्या ट्रायंगल्स पैकी 6 ट्रायंगल्सच्या टाइप्स पैकी फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगलचाच विचार करणार आहोत. आणि अशा राईट अँगल ट्रायंगल मध्ये ज्या 3 साइड्स आपण मेजर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्यांना आपण इथे सध्या स्मॉल लेटर्स मध्ये ABC असं म्हटलेलं आहे. मग अशा या A, B आणि C अशा या 3 स्मॉल लेटर्स की ह्या ज्या 3 साइड्स आहेत त्यांचीही मेजरमेंट्स तुमच्या समोर मांडलेली आहे. आणि अशा 3 साइड्सचे या 3 साइड्स विचारात घेऊन यांचे आपण रेशो विचारात घेणार आहोत, याचे आपण रेशो क्रिएट करणार आहोत. आणि अशा रेशोजना आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे त्यांना नाव सुद्धा आपण देणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आणि मग हे रेशो नेमके असतात तरी किती याची चर्चा आपण करणार आहोत. चला तर पाहू नेमके रेशो असतील तरी किती. जर 3 नंबर्स तुम्हाला देऊ केले असतील, 3 मेजर्स तुम्हाला देऊ केले असतील तर तुम्हाला माहिती आहे रेशो याचा अर्थ कसा आहे, समथिंग अपॉन समथिंग किंवा समथिंग इज टू समथिंग असं जे लिखाण केलं जातं याला आपण नाही म्हणतो, याला रेशो म्हणतो. म्हणजे रेशो मध्ये आपल्याला 1 आणि 2 वेगवेगळ्या बाबी लागतात आणि यांचा आपण रेशो करतो. आता ह्या 2 बाबींचा रेशो आपण ज्यावेळेला काढतो तसं पाहायला गेलं की 3 वेगवेगळ्या बाबी समोर दिसत आहेत. मग एकूण मिळून 3 बाबींच्या रेशो तयार तरी किती होतील याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पहिल्या 2 बाबींसाठी A:B आणि B:A. थोडक्यात काय याला आपण असं म्हणायला हरकत नाही, कधी कधी आपण हे इज टू लिहिण्यापेक्षा A/B आणि B/A असंही लिहू शकतो. हे पहिल्या 2 राशींबद्दल किंवा पहिल्या 2 बाबींसाठी या ट्रायंगल मधल्या पहिल्या 2 साइडसाठी रेशो आहे. B आणि C साठी सुद्धा असाच रेशो मिळतील तुम्हाला. B:C आणि C:B
असं लिहायला गेलं तर बी अपॉन सी आणि सी अपॉन बी. सेम पॅटर्न मध्ये ए आणि सी संदर्भात लिहायला गेला तर ए इज टू सी आणि सी इज टू ए, किंवा ए अपॉन सी आणि शिवाय सी अपॉन ए. म्हणजे साधारणपणे तुम्हाला 1 2 3 4 5 आणि 6 असे राईट अँगल ट्रायंगलच्या ज्या 3 साइड्स आहेत त्यांचे परस्परांशी जर रेशो काढायला गेला तर वेगवेगळ्या 6 प्रकारचे रेशोज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेला तुमच्या लक्षात येईल असे वेगवेगळे 6 प्रकार तुमच्या समोर येतील त्यावेळेला कळेल तुम्ही 9वी मध्ये 9th स्टँडर्ड मध्ये अशा राईट अँगल ट्रायंगल मध्ये जेव्हा त्या ट्रायंगल मध्ये 2 जे ऍक्युट अँगल असतात त्यातल्या कोणत्याही एका अँगलला जेव्हा तुम्ही थीटा म्हणता अशा थीटाच्या संदर्भात तुम्ही गतवर्षी साइन नावाचा रेशो, कॉस नावाचा रेशो आणि टॅन नावाचा रेशो या तिघांची आपण ओळख करून घेतलेली आहे. याच्या डेफिनेशन सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिल्या होत्या. सर्वसाधारणपणे साइन थीटा या रेशोची डेफिनेशन आपण पाहिली होती. ऑपोजिट साइड आणि अपॉन हायपोटेन्यूज. आता अशी रेशोची डेफिनेशन आपण गेल्या वर्षी पाहिली होती. सेम कॉस थीटासाठी ऍडजस्टंट साइड आणि अपॉन हायपोटेन्यूज अशी आपण पाहिली होती. तर टॅन थीटासाठी ऑपोजिट साइड आणि अपॉन ऍडजस्टंट साइड अशी आपण डेफिनेशन पाहिली होती. सध्या तर तुम्ही थीटाच्या संदर्भात हे रेशो काढताय. या थीटाच्या संदर्भात जर तुम्ही चेक केलं तर ऑपोजिटला ही सी नावाची साइड आहे, ऍडजस्टंट चेक कराल तर ए नावाची आहे, हायपोटेन्यूज चेक कराल तर तो बी नावाचा आहे. साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. डायग्राम मध्ये पाहिल्यावर लक्षात येईल या थीटासाठी ऑपोजिट साइड आहे ती सी आहे, त्याच्यानंतर हायपोटेन्यूज चेक केला तर बी आहे, सी अपॉन बी. कॉस थीटाकडे पाहिलं तर ऍडजस्टंट साइड आहे याची ए, हायपोटेन्यूज चेक केला तर आहे बी. सेम मॅनर मध्ये टॅन थीटाकडे वळालं तर लक्षात येईल ऑपोजिट साइड आहे ती सी आहे, थीटाच्या ऑपोजिट असतात, आणि ऍडजस्टंट साइड आहे ती ए आहे. म्हणजेच नकळतपणे तुमच्या लक्षात येईल इथं आपण साइन, कॉस आणि टॅन असे 3 रेशो इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही रेशोचे व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत. साधारणपणे 9th स्टँडर्ड मध्ये आपण या 3 रेशोची ओळख करून घेतलेली आहे. मग त्याच्यामध्ये साइनची ओळख झालेली आहे, कॉसची झालेली आहे, टॅनची झालेली आहे. मग हे जे 3 रेशो आहेत हे ज्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण ज्या थीटा नावाच्या अँगलच्या संदर्भात आपण पाहिले, या थीटा नावाच्या अँगल मध्ये जर आपण ग्रॅज्युअली चेंज करत गेलो म्हणजे हा थीटा नावाचा अँगल जर 0 डिग्री ठेवला, 30 डिग्री ठेवला, 45 डिग्री ठेवला, 60 डिग्री ठेवला, 90 डिग्री ठेवला, अशा त्याच्या व्हॅल्यूज जर इन्क्रीज करत गेलो आणि हा थीटा जर वाढवत गेलो तर निश्चितपणाने याच्या त्याच्या साइन, कॉस आणि टॅन यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पर्टिक्युलर अँगल साठीच्या त्या सगळे चेंज होतात. आणि या नेमक्या किती येतात याची व्हॅल्यू आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिल्या होत्या. म्हणजे 0 पासून 90 डिग्री पर्यंत साइन, कॉस, टॅन यांच्या या ऍक्युट अँगल साठीच्या व्हॅल्यूज काय येतात याही आपण पाहिलेले आहे. मग आता लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्र, साधारणपणे हे 3 रेशो तुमच्या समोर मांडलेले की ज्याचा अभ्यास यापूर्वी झालेला आहे. त्याच्यामध्ये सी अपॉन बी हा एक रेशो आहे साइन नावाचा, कॉस साठीचा ए अपॉन बी नावाचा एक रेशो आहे, आणि तसंच टॅन साठीचा सी अपॉन ए म्हणजे सी इज टू ए नावाचा आणखी एक रेशो. म्हणजे साधारणपणे अशा 3 रेशोचा आपण अभ्यास केलेला आहे. मग प्रश्न उरतो तो शिल्लक राहतो म्हणजे कोणता, तर हे राहिलेले जे 3 रेशो आहेत ह्या राहिलेल्या 3 रेशोला काही नाव असतील का, हे रेशोच मुळात असतील का, आणि असते तर यांना नावं काय असतील. आणि खरंच या 3 रेशोसाठी म्हणजे आता हे तुमच्या पण लक्षात आलं असेल जसं 9th स्टँडर्ड मध्ये आपण जे 3 रेशो अभ्यासलेले आहेत साइन, कॉस, टॅन नाव, तसेच आता आपण इयत्ता 10वी मध्ये या 10th स्टँडर्ड मध्ये या राहिलेल्या 3 रेशोंचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. आणि यांनाही स्पेसिफिक काहीतरी नाव आहे. मुळातच विद्यार्थी मित्र यांनाही दिली गेलेली नावच कुठून आली, यांचा अर्थ तरी काय, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेले साइन, कॉस, टॅन नावाचे रेशो आणि याच्यानंतर उरलेले जे 3 रेशो आहेत सर्वसाधारणपणे त्यांची नावं सुद्धा तुम्हाला मी इथे सांगतो. ही जी नावं आहेत ही नावं कोसेक, सेक आणि कॉट अशा पद्धतीची आहेत.
मग असे नवीन जे 3 रेशो आहेत आता येणाऱ्या 10वी मध्ये तुम्हाला शिकायचे हे मूळचे 9वी मधले 3 रेशो येऊ घातलेले 10वी मधले 10th स्टँडर्ड मधले 3 रेशो असे एकूण मिळून साधारणपणे 6 रेशोंचा अभ्यास आपण आता इथून पुढे करणार आहोत. चला तर ओळख करूया क्रमाक्रमाने. साइन नावाचा रेशो म्हणजे नेमका काय, त्याचं नाव साइन हे तरी का पडलं आणि अशा पद्धतीने ओळीने हे 6 रेशो आले तरी कुठून चेक करूया आणि समजावून घेऊया क्रमानं साइन नावाच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो पासून. पहा विद्यार्थी मित्र, याच्यापूर्वी आपण 9th स्टँडर्ड मध्ये सर्वसाधारणपणे साइन नावाच्या रेशोच्या वेगवेगळ्या अँगल साठीच्या अशा व्हॅल्यूज आपण डिफाइन केलेल्या आहेत, याची ओळख आपल्याला झालेली आहे. यदा कदाचित काही विद्यार्थ्यांना याची ओळख नसेल, जर लक्षात नसेल तर थोडक्यात या व्हॅल्यूज आल्या कुठून कशा याची एक छोटीशी ट्रिक आहे ती तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करतो. या व्हॅल्यूज मिळवण्यासाठी आपण लक्षात ठेवायची बाब म्हणून ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. सायंटिफिकली हे काही बरोबर नाही, मॅथमॅटिकली हे बरोबर नाहीये. मॅथमॅटिकली सायन्सच्या व्हॅल्यू काढण्याची पद्धती वेगळ्या आहे. फक्त लक्षात राहावं म्हणून जी वापरायची ट्रिक आहे ती फक्त तुमच्या समोर मांडतो. साधारणपणे या व्हॅल्यूज मिळवण्यासाठी आपण 0 डिग्री पासून 0, 1, 2, 3 आणि 4 अशा क्रमाने आपण अंक लिहितो. सगळ्यांना डिवाइडेड बाय 4 करतो. या सगळ्यांना डिवाइडेड बाय 4 केल्यानंतर या सगळ्यांचं स्क्वेअर रूट काढतो आणि हे स्क्वेअर रूट काढल्यानंतर जे येणारा आन्सर आहे ते या साइनच्या किमती असतात. म्हणजे 0 ला 4 ने डिवाइड केलं तर आन्सर हे 0 येतो. 0 चं स्क्वेअर रूट घेतलं तर 0 येतो. इथं चेक करा 1 चं स्क्वेअर रूट निघेल 1, 4 चं पण निघेल 2. म्हणजे ही सेकंड इथे व्हॅल्यू पाहायला मिळेल. इथं भाग जाईल 2 चा, 2 1 2 आणि 2 2 4 आणि 1 चं स्क्वेअर रूट निघेल 1, 2 चं निघत नाही हे स्क्वेअर रूट. इथं पाहायला लागेल तर तुम्हाला 3 चं स्क्वेअर रूट निघत नाही, ते अंडर रूट 3 असंच ठेवा. 4 चं निघतं ते 2 ठेवूया. हे भाग लागेल 1 चा आणि 1 चं वर्गमूळ 1च असतं. इथे लक्षात तुम्हाला ही व्हॅल्यू चेंज करून ते लिहितो आता आणि याच व्हॅल्यू त्यासोबत पुढे तुमच्या आलेल्या आहे. म्हणजे साइनची व्हॅल्यू कशी मिळवायची याची एक छोटीशी ट्रिक या नादान तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्र. साइन बरोबर आपण कॉस याचाही रेशो आपण चेक करतो. गेल्या वर्षी आपण याही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, याही व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. उलट्या क्रमाने जरी तुम्ही या लिहिल्या तरी तुम्हाला लक्षात येईल. तर 1 तर अंडर रूट 3 अपॉन 2, 1 अपॉन अंडर रूट 2 पुन्हा 1 हाफ आणि 0 असं उलट्या क्रमाने लिहिलं ह्या कॉसच्या व्हॅल्यू सापडतात. आणि गतवर्षी पाहिलं आपण या दोघांचा जर भागाकार केला साइन अपॉन कॉस या दोघांना आपण भागलं यांचा रेशो तयार केला तर तो टॅन म्हणून ओळखला जातो. म्हणजे थोडक्यात या दोन व्हॅल्यूंचा भागाकार करा. 0 ला 1 ने डिवाइड करा 0 येईल. इथं 1 हाफ आणि 1 हाफ याला अंडर रूट 3 अपॉन 2 याने जर डिवाइड केलं तर हे 1 हाफ तसेच हे उलटून गुणिले होईल भागिले म्हणजे 2 अपॉन अंडर रूट 3 होईल. याचा अर्थ असा आहे की हे 2 ला 2 जातील आणि शिल्लक राहणारा जो पार्ट असेल तो 1 अपॉन अंडर रूट 3 असं येईल. म्हणजे इथं 1 अपॉन अंडर रूट 3 ही व्हॅल्यू येईल टॅनची. इथं पाहिलं तर दोन्ही व्हॅल्यू सेमच आहेत, हे एकमेकाला जातील 1 येईल. इथं फक्त डिनॉमिनेटर एकमेकाला कॅन्सल होईल. अंडर रूट 3 अपॉन 1 म्हणजेच अंडर रूट 3 येईल आणि 1 ला 0 ने भागण्याचा प्रयत्न केला तर येणार नाही. हे इनडेफिनिट बरोबर मराठीमध्ये अव्याख्या याची व्याख्याच करता येणार नाही. इनडिफाइनेट डेफिनेशन सुद्धा करता येणार नाही. इतकी मोठी वेगळी संख्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अशा पद्धतीने आपण गतवर्षी साधारणपणे साइन कॉस आणि टॅन यांच्या ह्या व्हॅल्यू पाहिल्या होत्या. नमुना म्हणून जर तुम्हाला ह्या व्हॅल्यू पाहिजे असतील तर ओरिजिनली कशा जनरेट होतात तर त्या माहिती घेण्यासाठी विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे. जर आपण एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल तयार केला आणि अशा राईट अँगल ट्रायंगल मध्ये मग आपल्याला 30 डिग्रीसाठी तयार करायचं आहे. थोडासा पायाच्या तिथे बेसच्या तिथे 30 डिग्री येण्यासाठी थोडी परत डायग्राम चेंज करतो. तुमच्याही लक्षात येईल. हे चेंज केल्यानंतर ही डायग्राम कशी दिसेल. ही राईट अँगल ट्रायंगलची डायग्राम आहे विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आता की इथं हा 30 डिग्रीचा अँगल आपण क्रिएट केलेला आहे. इथला अँगल आहे तो 60 डिग्रीचा ऑटोमॅटिक होणार आहे. मग अशा ह्या ट्रायंगल मध्ये तुम्ही सगळ्यात छोटी असलेली साइड म्हणून जी ओळखली जाते आपल्याला माहिती आहे. छोटा अँगल असेल मेजरमेंट मध्ये लहान अँगल असेल त्याच्या अपोजिट असणारी साइड ही लहान असते. मीडियम अँगलच्या समोरची साइड ही मीडियम असते आणि मोठ्या अँगल समोरची साइड ही मोठी असते. या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात छोटी साइड आहे 30 डिग्रीच्या अपोजिटची त्याला आपण 1 असं लक्षात ठेवू. 1 असं गृहीत धरू किंवा 1 एवढी घेऊया आणि असं जर घेतलं तर आपल्याला माहिती ही 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड आहे तिचा मी हायपोथिनिसचं नातं लागतं. ती साइड ही नेहमी हायपोथिनिसच्या 1 हाफ असते. 30 60 90 थेरम इथे वापरावा लागेल. हा थेरम वापरल्यानंतर लक्षात येईल हायपोथिनिसची व्हॅल्यू 30 डिग्रीच्या समोरची साइड जर 1 घेतली
तर ही हायपोटेन्यूजची व्हॅल्यू ही त्याच्या डबल येते किंवा हायपोटेन्यूजच्या 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड ही नेहमी 1/2 असते म्हणजे याच्या 1/2 ही साइड असते 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड आहे त्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला माहिती आहे जसं 30 डिग्रीच्या समोरचा काढला तसा आपण द साइड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय बाय 2 आणि √3 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय हायपोटेन्यूज असा 30-60-90 थेरम सांगतो मग 30-60-90 थेरम मध्ये तुम्ही विचार केला 60 डिग्रीच्या अपोजिटची साइड जर काढायची असेल याच्या अपोजिट साइड हवी असेल तुम्हाला तर ही काढण्यासाठी हायपोटेन्यूजची फक्त व्हॅल्यू इथे आपण काढलेली ती भरा की 2 एवढी व्हॅल्यू काढली हे 2 ला 2 जर गेले तर आन्सर येईल √3 म्हणजे तुम्हाला 60 डिग्रीच्या अपोजिट √3 अशी साइड आली येऊ घातलेली आहे ही लक्षात येईल या तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला जर मिळाल्या असतील तर तुम्ही सहजपणे लिहू शकाल sin 30 व्हॅल्यू हवी असेल तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज म्हणजे ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज मध्ये ऑपोजिट 1 आहे हायपोटेन्यूज 2 आहे 1/2 ही 30 च्या ऑपोजिट साइड आहे 60 चा साइन हवा असेल तुम्हाला विद्यार्थी मित्र तर इथं ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज म्हणजे √3 अपॉन 2 असं येईल 45 च्या साठी तुम्हाला सेम अशीच डायग्राम काढावी लागेल की तुम्हाला 45 डिग्रीचा अँगल जो आहे त्याच्या संदर्भात काढावी लागेल मग त्याच्यासाठी तुम्हाला सेम याच पद्धतीने जावं लागेल आणि इथं राईट अँगल ट्रायंगल काढावा लागेल हा 45 डिग्रीचा असेल हा ही 45 डिग्रीचा होईल तुम्हाला माहिती आहे दोन्ही अँगल सेम झाले की त्यांच्या अपोजिटच्या साइड हे सेम असतात आणि यातली छोटी साइड पाहायला गेलं तुलना करू तर हायपोटेन्यूज मोठी असणार रिमेनिंग 2 साइड्स कोणती पण घ्या सगळ्यात छोट्याच आहेत त्याला आपण 1 गृहीत धरू ही पण त्याला 1 आहे हायपोटेन्यूजचं पायथागोरस वापरून काढला तर याचा आन्सर √2 येतो इथेही वापरा विचार करा की 45 डिग्रीचा साइन हवा असेल तर अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज येईल म्हणजे अपोजिट साइड आहे आपण हायपोटेन्यूज म्हणजे पर्टिक्युलरली हे साइड मॅथमॅटिकली कसं काढलं जातं हेही तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला मग 45-45-90 थेरम वापरून काढलं जातं अशा टाइपचं ट्रायंगल तयार करून पायथागोरस वापरून काढलं जातं 30-60-90 चं थेरम वापरून किंवा इथे पायथागोरस वापरून काढलं जातं आणि मग येणाऱ्या या सगळ्या किमती या चार्ट मध्ये या तक्त्यामध्ये या टेबल मध्ये भरल्या जातात आणि अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज असतात की आपल्याला माहिती तुम्ही म्हणाल हे सगळं सांगताय कशासाठी तर हे सांगण्याचं एक कारण आहे हे 10वी पर्यंत विद्यार्थी मित्रांना हरकत नाही तुम्हाला फक्त साइन कॉस आणि टॅन आणि आणखीन आपण पीओ घातलेले 3 रेशो यांचा अभ्यास करणार आहोतच परंतु तुम्हाला आज ओळख करून द्यायची आहे की नेमकं हे साइन नाव नेमकं आलं कुठून म्हणजे हे का त्याला साइन हे नाव पडलं असेल या रेशोला साइन हे नाव पडण्याचं कारण काय जर तुम्ही या व्हॅल्यूजचा जर ग्राफ प्लॉट करायचा प्रयत्न केला फॉर एक्झाम्पल तुम्ही XY ऍक्सिसचा आधार घेऊन जर तुम्ही इथं व्हॅल्यूज पुट करत गेला म्हणजे काय करायचं तर हा Y ऍक्सिस आहे आणि हा X ऍक्सिस आहे या दोन्हीवर आपण जर व्हॅल्यू पुट करायचे म्हटले हा ओरिजिन आहे आपला आणि चेक करत जाऊया आपण क्रमाक्रमाने वाढवत जाऊया इथे हा 0 डिग्री आहे इथं 30 डिग्री आहे इथं 60 डिग्री आहे इथं 90 डिग्री आहे याच प्रमाणे 30-30 च्या फरकाने आपण जर पुढे पुढे गेलो तर 120 डिग्री 150 180 आणि पुन्हा याच क्रमाने पुढे जात राहिलो आपण 210 फक्त इथे आपल्या समाधानासाठी आपण 30 to 60 च्या मध्ये हा 45 डिग्री आपल्यासाठीचा अँगल आहे तो आपण काढलेल्या किमती आहे त्याच्यासाठीच आहे मग तुमच्या लक्षात येईल आणि मग इथे तुम्ही जर y ऍक्सिस वर 0 टू लक्षात येईल तुम्हाला की 90 डिग्रीला मॅक्सिमम 1 पर्यंत व्हॅल्यू गेलेली आहे मग इथून आपण मॅक्सिमम 8 पर्यंत इथं जाऊया तळाला इथं खाली -1 पर्यंत पण जाऊया आता लक्षात येईल जर हे आपण ग्राफ प्लॉट करायला गेलो 0 साठी sin 0 साठी 0 हा पहिला पॉइंट येईल म्हणजे या 0 साठी हा 0 या 0 साठी हा 0 हा प्लॉट येईल इथे तुम्हाला लक्षात येईल हे सगळे मेजर्स आहेत हे अँगलचे मेजर्स आहेत सगळे हे वाढत जातात आणि इथं साइन ची येणारी पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे sin थीटा म्हणजे इथं थीटा आहे आणि इथं sin थीटा आहे हा इन्क्रीजिंग होणार आणि ह्या व्हॅल्यूज आहेत नेक्स्ट आपण 30 डिग्री साठी 1/2 घेऊया 30 डिग्री साठी साधारणपणे 1/2 इथे येईल हा सेकंड पॉइंट असेल 45 साठी 1 आपण √2 जर चेक केलं तुम्हाला लक्षात येईल 2 चा स्क्वेअर रूट काढलं तर 1.41 च्या आसपास येतं आणि 1 ने डिवाइड केल्यानंतर येणारी व्हॅल्यू आहे ती थोडीशी पुढे जाते त्याच्यानंतर आणखी पुढे गेला तर √60 साठी आणखी थोडं पुढे गेला तर पुढे वाढते पुन्हा 90 साठी पुढे गेला तर साधारणपणे इथे येते म्हणजे तुम्ही हा जर कर्व चेक केला तर लक्षात येईल तुम्हाला की हा कर्व साधारणपणे असा आहे आणि पुढे जाऊन जर तुम्ही
तुमच्याकडे 10वी पर्यंत 9वी पर्यंत तुम्हाला 90 डिग्री पर्यंतच व्हॅल्यू आहे, पण या जर क्रमाने तुम्ही पुढे वाढवत गेला तर त्या किमतींचा ग्राफ इथं प्लॉट करायला गेला तर तुम्हाला 180 ला उतरतो. त्याच्यानंतर थोडासा पुढे आपण व्हॅल्यू वाढवत गेलो तर साधारणपणे हा इथपर्यंत जातो. एक्स ऍक्सिस आणखी पुढे नेला तर लक्षात येईल तुम्हाला की हा इथपर्यंत जातो आणि अशी एक साधारणपणे वेव्ह तयार होते. आणि आणखी पुढे ट्रॅव्हल करत गेला तर तुम्हाला साधारणपणे अशाच टाईपमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे लक्षात येईल तुम्हाला की हा जो ग्राफ प्लॉट झालाय तो साधारणपणे या टाईपमध्ये प्लॉट होतो आणि याला दिसताना हा ग्राफ वेव्ह टाईप दिसतो. म्हणजेच ही जी वेव्ह आहे या वेव्हला सुद्धा एक नाव आहे. या वेव्हचं नाव इथे आहे ते इथे लिहितो, सायन्सुडियल वेव्ह असं म्हणतात आणि त्याचा हा पहिला अध्यक्षर SIN हे आपण वापरतो आणि म्हणून हा जो ग्राफ आहे तो सायन्सुडियल वेव्ह टाईप दिसतो. म्हणून मुळातच या जो रेशो आहे आपण काढलेले ह्या ज्या किमती आहेत ह्या ज्याच्या आहेत त्याला आपण साइन असं नाव त्यामुळे दिलेले हे लक्षात ठेवा. हा झाला साइनचा विषय विद्यार्थी मित्र. याच्याबरोबर तुम्हाला आणखी कॉसचा विषय पण जाणून घेणं गरजेचं आहे. मुळात कॉस हा शब्दच कॉस हा नाहीये, मूळ शब्द त्याचा हा वेगळा आहे. आता हा थोडासा समजून घेण्यासाठी इथला भाग तुमच्या समोर लक्षात येईल बघा. कॉस हा भाग त्याचा मूळ शब्द आहे कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन आणि याचा अर्थ असा आहे कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन साठी CO हे अध्यक्षर आणि S आणि असं मिळून हा कॉस नावाचा भाग तयार झालेला आहे. हे कॉस नावाचा रेशो तयार झालेला आहे. हा कॉम्प्लिमेंटरी नावाचा भाग आपणही पाहिलेला आहे. आपल्यालाही माहिती आहे जेव्हा एखादा राईट अँगल ट्रायंगल असतो या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जेव्हा हा थीटा मिळतो आपल्याला तेव्हा रिमेनिंग अँगल असतो याला 90 मायनस थीटा म्हणजे हे दोघं जण जे आहेत थीटा आणि 90 मायनस थीटा या दोघांना एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. एक अँगल मिळाला तर 90 डिग्रीच्या फरकाने दुसरा मिळतो म्हणजे 90 डिग्री मधून त्याला मायनस केला 90 डिग्री पाठीमागे किंवा पुढे जातो तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळेल. आता हे असं नाव त्याला का पडले त्याचंही कारण आहे विद्यार्थी मित्र. जर तुम्ही याच किमती घेऊन परत कॉस्टच्या ज्या किमती आहेत या जर घेऊन तुम्ही डायग्राम मध्ये प्लॉट करायला गेला ग्राफ काढायला गेला तर साधारणपणे तुम्हाला कॉस्ट 0 ची व्हॅल्यू 1 मिळते. म्हणजे इथून तुम्ही सुरुवात करता आणि हा ग्राफ असा 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 उतरत्या क्रमाने येतो आणि असा 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 पुढे तुमच्या लक्षात येईल की हा असा जाताना असा पुढे जातो आणि पुन्हा इथपर्यंत येईल आणि पुन्हा असा जातो. हे लक्षात आलं असेल तुम्हाला. हा ग्राफ सुद्धा वेगळा नाही, साइन कर्वच आहे. साइन मध्ये रिव्हर्स मध्ये गेला तर लक्षात येईल तुम्हाला साधारणपणे असा मिळतो. म्हणजे हा साइन कर्व टाइपच आहे, फक्त साइन कर्वच्या पाठीमागे 90 डिग्री एवढा अंतर ठेवतो आणि अशा पद्धतीने तो चालतो. जवळपास तुम्हाला लक्षात येईल हे जे अंतर आहे हे 30 आणि 30 हे साधारणपणे 90 डिग्री आहे. 90 डिग्री पाठीमागे चालतो. 90 डिग्रीचा डिफरन्स ठेवून हा पाठीमागून चालतो आणि म्हणून असा जो ग्राफ आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन याचा ग्राफ असं म्हटलं जातं. म्हणून याला नाव कॉम्प्लिमेंटरी ठेवलेले आहे. डिफरन्स 90चं ठेवून तो मागे चालत असतो म्हणून याचं नाव आपण कॉम्प्लिमेंटरी असं ठेवलेलं आहे. म्हणजे हे कॉस नाव नसून हे मूळचं कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन आणि ते ग्राफ वरून पडलेलंच नाव आहे. म्हणजे हे दोन रेशो हे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत हे माहीत असणं फार गरजेचं आहे. काही विद्यार्थी फक्त साइन हे कुठून आलं, साइन का शब्द आहे, कॉस म्हणजे नेमकं काय ह्या जाणून घेण्याच्या भानगडीत पडतच नाही. हे मूळ त्याचे अर्थ समजावून घेणं फार विद्यार्थी मित्र गरजेचं. असं गृहीत धरतो की तुम्हाला साइन आणि कॉस या शब्दांचा अर्थ कळाला असेल. टॅनचा अर्थ फार वेगळा आहे. टॅनचा अर्थ समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करू. टॅन या रेशोला ट्रिग्नोमेट्रिक रेशोपैकी एक टॅन हा रेशो जो आहे तर याचं मूळचं नाव आहे टँजंट रेशो. टँजंट हे असं मूळचं नाव आहे. खरं विद्यार्थी मित्र टँजंट या शब्दाचा अर्थ करून याच्या पूर्वी सर्कल नावाचं चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये आपण टँजंट ही संकल्पना समजावून घेतलेली आपल्याला माहिती आहे. टँजंटच्या जोडीला अजून एक संकल्पना असते ज्याला आपण सिकेंट म्हणतो. मराठीमध्ये टँजंट याचा अर्थ आपण वर्तुळाची स्पर्शिका असं घेतो तर सिकेंटचा अर्थ आपण वर्तुळाची छेदिका अशा अर्थाने घेतो. म्हणजे यांचा आपण अभ्यास केलेला आहेच आहे. जर एखादं सर्कल असेल आणि एखाद्या सर्कलला ही जर आपण टँजंट काढली तर टँजंट ही त्या सर्कलला नेहमी एक आणि एकाच पॉइंटवर टच करते. तर सिकेंट मात्र वेगळी असते. तुम्ही जर पाहायला गेलात तर सिकेंट सर्कलला वेगवेगळ्या 2 पॉइंट्स मध्ये
वेगवेगळ्या डिफरंट डिस्टिंक्ट 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, मग असे असते याला छेदिका, याला सिकॅन्ट असं म्हटलं जातं आणि याला मात्र टँजंट असं म्हटलं जातं. मग यांचं नातं नेमकं रेशोशी कसं लागतं हे फक्त समजावून घेऊ विद्यार्थी मित्र. चला तर इथे मी तुमच्या समोर एक्स वाय ऍक्सिस म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम समोर काढलेली आहे. या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण एक सर्कल काढलेलं आहे. त्या सर्कलची रेडियसच मुळात आहे ती आपण घेताना ही रेडियस आहे ती 1 घेतलेली आहे. युनिट रेडियस असणारं एक सर्कल आपण इथे ड्रॉ केलेलं आहे. अशा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स मध्ये किंवा ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण टॅन सारखं थोडंसं समजावून घेऊ, हरकत नाही. इथं पाहाल तर लक्षात येईल तुम्हाला, जर आपण एक या सर्कलला टँजंट काढण्याचा प्रयत्न केला, ही टँजंट आहे विद्यार्थी मित्र, ही काढण्याचा प्रयत्न केला, याच्याच जोडीला आपण एक सिकॅन्ट काढण्याचा जर प्रयत्न केला, ती सिकॅन्ट आपण घालवताना साधारणपणे सेंटर ऑफ द सर्कल मधून घालवतोय, अशी सिकॅन्ट काढण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल तुम्हाला ही मूळची टँजंट आहे तिचा एक ठराविक हिस्सा, एक भाग घेतला, हा ठराविक हिस्सा रेडियस सर्कलची आणि ही सिकॅन्ट अशा 3 बाजूंनी मिळून एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. सगळ्यांना माहिती ही टँजंट सर्कलला काढली जाते की या टचिंग पॉइंट मधून काढलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असते. सर्कल नावाच्या धड्यामध्ये आपण शिकणार आहे आणि त्याच्या आधार घेऊन हा 90 डिग्री अँगल तयार केलेला आहे. इथेही लक्षात येईल तुम्हाला जर रेडियस इथं असेल, सेंटर इथं असेल, टचिंग पॉइंट मधून काढलेली जी रेडियस असेल ह्या रेडियसची टँजंट परपेंडिक्युलर असते. हे सांगणार आहे थेरम आपण सर्कल नावाच्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. हरकत नाही, इथे लक्षात येईल तुम्हाला हा पूर्ण टँजंट आहे, त्याचा हा आपल्याला या ट्रायंगल मधला हवा असणारा हिस्सा आहे, याला आपण टँजंट असं म्हणूया. म्हणजे इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे याला टँजंटचा हिस्सा म्हणूया. इथून इथपर्यंतची जी लेंथ आहे ही याला आपण सिकॅन्ट म्हणूया. आणि असं म्हटल्याच्या नंतर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण जर हा अँगल एक्स ऍक्सिसशी सिकॅन्टने केलेला अँगल याला जर थीटा म्हटलं तर अशा थीटासाठी लक्षात येईल की ही रेडियस जर 1 असेल तर रेडियस 1 असताना हा समोरचा जो टँजंट नावाचा जो भाग काढलेला आहे हा भाग ह्या वेगवेगळ्या थीटासाठी म्हणजे अगदी हा थीटा जर 0 डिग्री असेल तर ह्या टॅनची लेंथ या हिस्साची लेंथ आहे ही विद्यार्थी मित्र 0 येते. हिची इथं तुम्हाला समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हा थीटा जर 0 डिग्री अँगल असेल म्हणजे ही सिकॅन्ट आपण वळवली आणि एक्स ऍक्सिस वर नेऊन ठेवली तर निश्चित हा थीटा 0 होईल आणि तेव्हा या टँजंटची जी लेंथ आहे ह्या सेगमेंटची ह्या टँजंट सेगमेंटची जी लेंथ आहे ही बरोबर 0 होऊन जाईल आणि ही व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळून जाईल. जेव्हा हे थीटाची व्हॅल्यू आहे ती तुम्ही वाढवत 30 करा त्यावेळेला मात्र तुम्हाला हा ट्रायंगल वेगळा झाल्यासारखा दिसेल. इथं तुमच्या लक्षात येईल की हा ट्रायंगल आहे हा 30 डिग्री होईल आणि हे आपले टँजंट असेल म्हणजे ही जी लेंथ आहे टोटल याला आपण टँजंट म्हणूया, हरकत नाही. आणि ही जर रेडियस 1 असेल तर त्यावेळेला याला ही किंमत तुम्ही शोधली तर तुमच्याही लक्षात येईल हा 30, 60, 90 थेरमचा आधार घेऊन जर तुम्ही ही व्हॅल्यू शोधायला गेला तर तुम्हाला या साइडवरून हायपोटेनियस मिळून जाईल आणि मग हायपोटेनियस वरून तुम्ही ही व्हॅल्यू जेव्हा काढाल त्यावेळेला लक्षात येईल की ती व्हॅल्यू सर्वसाधारणपणे 1/√3 एवढी येईल. म्हणजे साधारणपणे तुमच्या पण लक्षात येईल की 30 डिग्री साठी थोडीशी वाढते, पुन्हा 45 डिग्री साठी आणखीन वाढते, 60 डिग्री साठी आणखीन वाढते आणि 90 डिग्री कडे गेला तर तुमच्या लक्षात येईल की 90 डिग्री साठी तर इन्फायनाइट आहे. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत याच व्हॅल्यू आहेत, वेगळ्या नाही. म्हणजे हेही समजणं फार गरजेचं विद्यार्थी मित्र. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर करून आपण हा टँजंट जी या भागाची जी लांबी आहे त्याच्या ह्या व्हॅल्यूज तुमच्या समोर रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे 0 साठी किती, 30 साठी किती, 45 साठी किती. 45 साठी तुम्हाला लक्षात येईल असा होऊन जाईल 45 डिग्री साठी जर चेक केलं तुम्ही तर हा जो टँजंट आहे याची लेंथ काढायला गेलं ही रेडियस जर 1 असेल तर हा अँगल सुद्धा 45 डिग्री होतो. ही साइड आणि ही साइड सेम होते म्हणजे ही टँजंटची व्हॅल्यू 1 आल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल 45 डिग्री साठी ती 1 येते म्हणजे हा पोर्शन येतो 1 एवढा येतो, रेडियस एवढाच, युनिट एवढाच येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण टँजंटच्या व्हॅल्यूज काढतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की टँजंट ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये हा टँजंट नावाचा भाग नेमका कुठून उदयाला आला, त्याला नाव तसं का पडलं, त्याची व्हॅल्यूज नेमक्या कशा काढल्या जातात या इथे तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलाय. याच्या जोडीला अजून आपल्याला नवीन 3 रेशो शिकायचे. त्याच्यामध्ये जसं ह्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्ही टँजंटची लेंथ पाहिली याच पॅटर्न मध्ये तुम्हाला सिकॅन्टची लेंथ सुद्धा बदलताना दिसते. म्हणजे ज्यावेळेला इथं थीटाची व्हॅल्यू 0 होईल
म्हणजे ही सिकेंड ज्यावेळेला आपण अशी या एक्स ऍक्सिस वर मॅच करू त्यावेळेला रेडियसची व्हॅल्यू 1 असेल तर ही सिकेंड आहे तिची व्हॅल्यू सुद्धा बरोबर 1 एवढीच भरते. म्हणजे जर इथे तुम्ही वेगळा रेशो लिहायचा प्रयत्न केला, आता इथे लिहायला जागा नाही, थोडंसं मी इथे पुसतो आणि तुम्हाला सिकेंड नावाचा एक रेशो आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो, म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की सिकेंडच्या साठी जर व्हॅल्यू शोधायला गेला सिकेंड, आता हे सिकेंडला सुद्धा विद्यार्थी मित्र सिकेंड असं न लिहिता आपण सेक असं लिहितो, तर ही व्हॅल्यू शोधायला गेला तर तुम्हाला इथंच मिळते तुम्हाला सिकेंड नावाची व्हॅल्यू. आणि मग ही 0 नावाच्या अँगलसाठी ज्यावेळेला 0 होईल अँगल त्यावेळेला सिकेंडची व्हॅल्यू बरोबर 1 एवढी भरते. म्हणजे सिकेंडची व्हॅल्यू अशीच या क्रमाने चेंज होत जाते. मग आता तुम्हाला सांगायचं आणि समजवायचं तो कोणता भाग, जसं आपण साइन नावाचा रेशो काढला आणि त्याच्या वेगवेगळ्या किमतीसाठी त्याचा ग्राफ प्लॉट केला आपण आणि त्याला डिफरन्स 90 डिग्री ठेवून दुसऱ्या पाठीमागून चालणारा जो ग्राफ आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन म्हटलं. सेम पॅटर्न मध्ये जर तुम्ही टँजंटच्या ज्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या टँजंटच्या व्हॅल्यू जर एक्स वाय ग्राफ मध्ये प्लॉट केल्या तर तुमच्या लक्षात येईल की सेम त्याच्या पाठीमागे 90 डिग्री डिफरन्स ठेवून चालणारा सुद्धा आणखीन एक ग्राफ मिळतो आणि त्या ग्राफला या टँजंटचा कॉम्प्लिमेंटरी असं म्हणतात. म्हणजे इथे लिहितो मी कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंट. म्हणजेच काय, तर ह्या कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंटचे आद्याक्षर आपण जोडूया इथं CO आणि T आणि मग एक नवीन रेशो तयार होईल याला कॉट असं म्हटलं जातं. म्हणजे या 6 रेशोमध्ये आपल्याला अजून एक शिकायचं आहे ज्याचं नाव कॉट असणार आहे. सेम पॅटर्न मध्ये सिकेंड आहे त्याचा सुद्धा कॉम्प्लिमेंटरी ऑफ सिकेंड जर शोधलात तुम्ही तर तिथेही तुम्हाला हा CO आणि हा सिकेंड मधला SEC म्हणजे COSEC असं एक नाव तुम्हाला तयार झालेलं दिसेल. हा एक नवीन रेशो याला कोसेक असं म्हणतात. म्हणजे हा आणखीन एक रेशो कोसेक म्हणजे नवीन 3 रेशोची तुम्हाला आज ओळख करून द्यायची होती. या निमित्ताने तुमच्या पण लक्षात आलं असेल आता की एकूण मिळून 6 रेशोज आपल्याला अभ्यासायचे. त्याच्यापैकी 3 रेशो आपण 9th स्टँडर्ड मध्ये अभ्यासले. एकाचं नाव साइन, कॉस आणि टॅन आहे. त्याच्यामध्ये साइन आणि कॉस ही नावं मुळात घेताना कॉस म्हणजे कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन, साइनचाच हा कॉम्प्लिमेंटरी आहे म्हणून आपण ह्या किमती मांडताना साइनच्या ज्या क्रमाने मांडल्या 90 डिग्री पासून उलट क्रमाने लिहिले की त्याच्या कॉम्प्लिमेंटरीचे सापडतात. म्हणजे हा त्याच्या पाठीमागचा खरा उद्देश आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे नवीन 2 रेशोंची आपण या कोऑर्डिनेट सिस्टीम वरून ओळख करून घेतली, टँजंट आणि सिकेंड, आणि त्याची आद्याक्षर वापरून टॅन आणि सेक. तर टॅन साठी कॉट आणि सेक साठी कोसेक हे कॉम्प्लिमेंटरी आहे. मी आता हे थोडक्यात जरा सगळं पुसतो आणि तुम्हाला हे सगळे व्हॅल्यू पुन्हा रिवाइज करून दाखवतो. हे रेशो मांडताना आपण कसे मांडूया हेही समजावून देतो आणि मग तुम्हाला 6 रेशोंची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. आता याच्या पुढचा भाग आहे तो आपण पाहूया. सर्वसाधारणपणे आपण एक गोष्ट लक्षात ठेवू, हे 3 रेशो झालेले, या 3 रेशोंपैकी आता आपण नवीन जे 3 रेशो लिहिणार आहे त्याची नाव मुद्दाम मी जरा थोडा क्रम वेगळा सांगून लिहिणार आहे. पहिला लिहिणार आहे ते तुम्हाला मी कोसेक असं लिहिणार आहे, दुसरा लिहिणार आहे तो सेक असं लिहिणार आहे आणि तिसरा लिहिणार आहे तो कॉट लिहिणार आहे. तुम्हाला माहिती आहे यांची सगळ्यांचे फुल फॉर्म कळाले. याच्यामध्ये टँजंट, कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंट या दोघांकडे पाहिलं तर लगेच लक्षात येईल तुम्हाला की हे दोघं जर कॉम्प्लिमेंटरी आहेत, जसे साइन आणि कॉस हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. साइनच्या व्हॅल्यू माहित झाल्याच्या नंतर आपण उलट्या क्रमाने जेवढा लिहितो तेवढ्या त्याच्या कॉम्प्लिमेंटरीच्या व्हॅल्यू मिळतात, कॉसच्या व्हॅल्यू मिळतात. तसंच टॅनच्या जर व्हॅल्यू तुम्हाला माहित असतील तर याच्या उलट्या क्रमाने आपण कॉटच्या व्हॅल्यू लिहू शकतो, कॉम्प्लिमेंटरीचे लिहू शकतो. म्हणजे कोणत्या, तर इथं इन्फिनिटी, पुन्हा तिकडून इकडे येताना √3, पुन्हा परत 1 मिडललाच येईल, पुन्हा 1 आपण √3 आणि ही 0 नावाची व्हॅल्यू. म्हणजे ह्या 2 गणित याच पद्धतीनं सिकेंड जसं टँजंट आपण दाखवलं आता या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पाहिलं असेल तुम्ही. या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जर आपण ही टँजंट दाखवली होती आणि ही सिकेंड दाखवली होती, म्हणजे सिकेंड याची व्हॅल्यू ही या थीटानुसार चेंज होत राहते आणि त्याच्या व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काढता येतात. ही सिकेंडच्या जर व्हॅल्यू पाहिजे असतील तर या युनिट सर्कल मध्ये रेडियस 1 घेतल्यानंतर मग हे व्हॅल्यू तुम्ही चेक करा. मग 0 पासून हा अँगल जसा चेंज करत न्या. तुमच्या आता लक्षात आलं असेल हा 0 डिग्री साठी सिकेंडची व्हॅल्यू ही 1 येते. म्हणजे हे तुम्ही पाहिलं असेल सिकेंडची व्हॅल्यू 1 येते. क्रमाने तुम्ही चेक करा. कारण अजून एक मेथड आहे उत्तम तुमच्यासाठी सांगणार आहे की आपण थोड्या वेळानंतर किंवा ह्या लेक्चरच्या नंतर पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. या 2 व्हॅल्यू जर तुम्हाला पाहिजे असतील तर जसं आपण कॉम्प्लिमेंटरी आपण दाखवतो म्हणजे हे दोघे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. सिकेंड इज कॉम्प्लिमेंटरी टू कॉम्प्लिमेंटरी ऑफ सिकेंड म्हणजे कोसेक.
असं नातं दाखवते. त्या दोघांची ओळख आणखीन एका वेगळ्या प्रकारे तुम्हाला करून घेता येते आणि ती म्हणजे कोणती हे पण इथं समजावून घेणे गरजेचं आहे. कोसेक नावाचा जो रेशो आहे याची जी व्हॅल्यू आहे आणि सेक नावाचा जो रेशो आहे याची जी व्हॅल्यू आहे ह्या सगळ्या काढल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की कोसेकच्या पुढे मांडले गेलेले ह्या सगळ्याच्या व्हॅल्यू असतात ह्या साइन नावाच्या रेशोच्या बरोबर रेसिप्रोकल असतात. म्हणजे हा कोसेक नावाचा जो भाग आहे तो साइन नावाच्या रेशोचा रेसिप्रोकल पाहायला मिळतो. म्हणजे याला गुणाकार व्यस्त म्हणतो आपण. खाली मुंडी वर पाय म्हणायला हरकत नाही. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होतो. मग इथं पाहायला गेलं तर 0 ला डिनॉमिनेटर नाही 1 आहे. 1 वरती जाईल 0 खाली येईल आणि ही काढायला गेलं तर 1/0 ही डेफिनेशन जमणार नाही. म्हणजे कॅल्क्युलेशन हे इनडिफिनिट होईल, काढता येणं अशक्य. मग अशा तऱ्हेने आपल्याला ही व्हॅल्यू मिळते कोसेकची, ती इन्फिनिटी मिळते. इथं उलट करायला गेला तर 2 वर आणि 1 खाली म्हणजे 2/1 म्हणजे 2 मिळते. इथं तसंच होईल, ही √2 येईल. इथे तसंच होईल, हे 2/√3 होईल आणि 1/1 असतो म्हणजे तो रेशो पुन्हा 1 येईल. आणि आता सगळ्याला माहित झालं सेकची व्हॅल्यू आपल्याला काढता येण्यासाठी दोन प्रकार आहेत. एक कोसेकचं आणि सेकचं नातं कॉम्प्लिमेंटरीच आहे. कोसेकची ओळ माहित असेल तर पलीकडून आलेलं लिहित या. हा एक मेथडने तुम्हाला या व्हॅल्यू मिळत जातील. सेकंड मेथडने तुम्हाला सेकची व्हॅल्यू पाहिजे असेल तर सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला कॉस आहे याचा जर तुम्ही रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल जर घेतला या कॉसचा तर तो नेमका सेक येते. म्हणजे याच्या उलटा सुद्धा येते. दोन्ही प्रकार तुम्ही लिहू शकता. कोणत्याही प्रकारे तुम्हाला व्हॅल्यू लिहिता येतील. आपल्याला कॉम्प्लिमेंटरी मेथड सोपीच आहे. रिव्हर्स करण्यापेक्षा न्यूमरेटर डिनॉमिनेटर रिव्हर्स करण्यापेक्षा ही सोपीच आहे. तिकडून इकडे लिहित येऊ हे 2/√3 हे असेच येईल. हे 2 इथे येईल आणि हे इन्फिनिटी येईल. म्हणजे अशा अर्थाने तुमच्या पुस्तकामध्ये 10वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा या 0 to 90 पर्यंतच्या सगळ्याच व्हॅल्यू आहेत हे लिहिलेले आहेत. मग आता हे जर थोडं थोडं लक्षात आलं असेल तुमच्या म्हणजे सगळ्या रेशोजना ही नावं कुठून आली, आपण ही नावं देण्याची प्रथा कुठून चालू केली, याला पाठीमागे हिस्ट्री काय आहे का, खरंच या सगळ्यांची नावं अशीच आहेत का, याला फुल फॉर्म काय आहे. हे फुल फॉर्म क्रमाने आपण सेन्सोरियल वेव्ह पासून किंवा सायन्स नावाचा एक लॅटिन मधला वर्ड आहे त्याच्यापासून त्याची उत्पत्ती झाली असं म्हणतात साइन या वर्डची. सेन्सोरियल वेव्ह जी आहे ती आपण काढली होती. त्या वेव्हच्या आधारे सुद्धा हे नाव साइन असं पडलं होतं. याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणून कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन साठी कॉस पुन्हा रिवाइज करतोय. टँजंटचा जो सेगमेंट होता इथला, हा जो टँजंटचा सेगमेंट आहे, हा टँजंटचा जो सेगमेंट आहे याची लेंथ आहे या थिटासाठी नेमकी किती येते त्याच्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या समोर मांडलेल्या आहेत. म्हणून याला टँजंट रेशो म्हटलं जातं. त्याच्याबरोबर याचा कॉम्प्लिमेंटरी जो आहे कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंट त्याला कॉट असं म्हणतात. त्याच्यानंतर सिकॅन्ट नावाचा छेदिक आहे. ही सिकॅन्ट आहे, हा जो सेगमेंट आहे तो सिकॅन्ट नावाने ओळखला जातो. थिटा जसा चेंज होईल तसा तसा तुमच्या लक्षात येईल. हा थिटा ज्यावेळेला बरोबर 0 डिग्री असेल त्यावेळेला रेडियस एवढीच व्हॅल्यू होईल खरं, पण ज्यावेळेला हा सिकॅन्ट आपण असा 90 डिग्री पर्यंत अँगल नेऊ त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल ही व्हॅल्यू फार वाढलेली असते. म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्यावेळेला ही व्हॅल्यू आहे इन्फिनिटीवर जाऊन पोहोचलेली असते. म्हणजे सिकॅन्टची व्हॅल्यू इन्फिनिटीवर कधी जाईल हेही कळलं असतं. तर अशी सिकॅन्टची व्हॅल्यू आहे आणि त्याच्या पाठीमागे 90 डिग्री पाठीमागून चालणार त्याचं कॉम्प्लिमेंटरी असताना असं कोसेक हेही तुमच्या समोर मांडलेलं आहे. म्हणजे आता कोण कोणाशी कॉम्प्लिमेंटरी आणि कोण कोणाचा रेसिप्रोकल आहे याही गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. या सगळ्यांमधलं एक वैशिष्ट्य सांगायला हरकत नाही. टॅन आणि कॉट नावाचे जे दोन रेशो आहेत हे जे दोन रेशो आहेत हे दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी हे तर आहेतच, शिवाय रेसिप्रोकल हे दोन्ही नाती या दोघांसाठी लागू पडतात. म्हणजे थोडक्यात काय तर टॅन वरून कॉटच्या व्हॅल्यू लिहिताना दोन प्रकारे लिहिले जाऊ शकतात. कॉम्प्लिमेंटरी मेथडनं गेला तर पलीकडून आलेलं लिहितेच आणि रेसिप्रोकल लिहित गेला तर याला डिनॉमिनेटर द्यायचं आणि हे सगळं उलट करून इथं मांडायचं, हे सगळं उलट करून इथं मांडायचं, हे सगळं उलट करून मांडलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे दोन्ही मेथडने आपण जाऊ शकतो. म्हणजे एक लक्षात आला तर विद्यार्थी मित्र, ज्या ज्या विद्यार्थ्यांना साइन, कॉस आणि टॅन यांच्या व्हॅल्यूज माहिती आहे त्यांना राहिलेल्या 3 रेशोच्या व्हॅल्यूज ह्या सुद्धा काढता येतात. अगदी सहजपणानं हे सगळं लक्षात ठेवता येतं. मग आता हे सगळं लक्षात ठेवण्याचे प्रकार, यांची मूळ उत्पत्ती, यांची नावं, यांचा एकमेकांशी असणारा संबंध, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. विद्यार्थी मित्र, तुम्हाला मनामध्ये प्रश्न पडेल की सर हे सगळं लक्षात ठेवायचं का नाही? तर घाबरू नका विद्यार्थी मित्र, यातले काहीही तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त
हा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर याच्यावर आधारित फक्त आपल्याला काही एक्झाम्पल्स विचारले जातात की जी सोडवायची असतात परीक्षेला. म्हणून या चार्ट मध्ये असणाऱ्या 0 पासून 90 डिग्री पर्यंतच्या या 6 रेशोच्या व्हॅल्यूज जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर निश्चितपणानं तुम्हाला त्याच्यावरती असणारे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये यांच्या किमती भरणं सोपं जाईल. त्याच्यामुळे बेरजा वजाबाकी करणं, गुणाकार भागाकार करणं, त्याच्यातून येणारे व्हॅल्यूज फाइंड आउट करणं आणि मग तुम्हाला साधारणपणे जे विचारलं असेल त्याच्या किमती काढता येणं शक्य आहे. अशा पद्धतीने साधारणपणे हे सगळं तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. अजिबात कसलीही मनामध्ये भीती बाळगू नका की हिस्ट्रीमध्ये आपल्याला जाण्याची संबंध नाही, परंतु ही नावं नेमकी कुठून आली, त्यांचे अर्थ काय हे तुम्हाला सांगणं फार गरजेचं होतं. या निमित्तानं आता फक्त एवढंच मी गृहीत धरतो की तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट ही नावं आली कुठून, त्यांचं इंटर रिलेशन, कॉम्प्लिमेंटरी कोण कोणाचं कॉम्प्लिमेंटरी आहे आणि कोण कोणाचं रेसिप्रोकल आहे, ह्या जर गोष्टी थोड्या थोड्या लक्षात राहिल्या तर इथून पुढे आपल्या येणाऱ्या सगळ्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला या सगळ्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. या निमित्तानं मी फक्त रेसिप्रोकल आणि कॉम्प्लिमेंटरी हे रेशो कोण कोणाचे आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसासाठी आपण हा व्हिडिओ थांबूया. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला या साइन टॅन पासून आपण नवीन 3 रेशोंची ओळख करून घेतली इथपर्यंत जर हा कळला असेल, आता खरं अजून एक बाब तुम्हाला सांगणं फार गरजेचं राहिलं माझ्याकडून, ती पण जाता सांगून जातो. हे सगळं इथं लिखाण केलेलं आहे, याच्या शेजारच्या बाजूला इथं मी लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काही विद्यार्थी विचारतात की जसं तुम्ही साइन याची डेफिनेशन करता, कॉस साठीचे डेफिनेशन करता आणि टॅन साठीचे डेफिनेशन करता, सेम पद्धतीमध्ये कोसेक याची डेफिनेशन, सेक थिटाची डेफिनेशन आणि कॉट थिटा किंवा याचे डेफिनेशन असतात का? असतात विद्यार्थी मित्र, काही हरकत नाही. त्याही तुम्हाला माहित पाहिजे. इथं तुम्ही डेफिनेशन करताना अपोजिट साइड आणि अपॉन हायपोटेन्यूज अशी जी डेफिनेशन तयार करता, बरोबर, तसंच तुम्हाला लक्षात येईल की कोसेक हा त्याचा बरोबर रेसिप्रोकल असतो. मग याची डेफिनेशन एकदम सोपी आहे. ही करताना तुम्हाला हायपोटेन्यूज वर न्यावं लागेल आणि जे अपोजिट साइड आहे ती खाली न्यावी लागेल. सेकंड, कॉसचे डेफिनेशन करताना त्यावेळेला तुम्ही ऍडजस्टंट साइड आणि अपॉन हायपोटेन्यूज असं लिहिता. कॉसच्या बरोबर विरुद्ध आहे तो सेक आहे. मग इथं लिहिताना तुम्हाला हायपोटेन्यूज वरती लिहावं लागेल आणि ऍडजस्टंट साइड आहे ती खाली लिहावी लागेल. टॅनच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. तुम्ही ज्यावेळेला इथं अपोजिट साइड आणि अपॉन ऍडजस्टंट साइड असा रेशो लिहिता त्यावेळेला टॅनच्या बरोबर कॉट हा रेसिप्रोकल आहे. मग इथं लिहिताना तुम्हाला ऍडजस्टंट साइड आणि अपॉन अपोजिट साइड असं लिहावं लागेल. आता हे सगळं फुल फॉर्म मध्ये लक्षात राहणार नाही एखाद्या वेळेला, आपण शॉर्ट मध्ये हे सगळं लिहूया म्हणजे मग तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. अपोजिट साइड साठी O वापरूया, हायपोटेन्यूज साठी H वापरूया, ऍडजस्टंट साइड साठी A वापरूया आणि हायपोटेन्यूज साठी H वापरूया. इथेही तसंच आहे, O अपॉन A आणि या सगळ्यांचं इथं रिव्हर्स करावं लागेल तुम्हाला. इथं H अपॉन O, इथं H अपॉन ऍडजस्टंट साइड आणि आणखी थोडं पुढे गेल्यावर O अपॉन A च्या उलटा A अपॉन O. अशा साधारणपणे ह्या डेफिनेशन्स असतील. मुद्दा मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता हे लक्षात राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा चार्ट तुमच्या समोर मांडलेला आहे. त्याच्यावर एक छोटीशी बाब फक्त शेवट जाता तुमच्या समोर डिस्प्ले करतो आणि मग हा व्हिडिओ थांबवतो. तुमच्या समोर 6च्या 6 रेशो जरा थोडेसे वेगळ्या क्रमाने आणि जरा माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. या व्हिडिओमध्ये फक्त हा शेवटचा भाग जरी तुमच्या लक्षात राहिला तरी मी म्हणेन खूप आहे, पुष्कळ आहे. हे समोरासमोर मांडलेले सगळे रेशो दिसत आहेत तुम्हाला, हे एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. म्हणजे तुम्हाला मी इथं लिहून दाखवतो रेसिप्रोकल, याला आपण गुणाकार व्यस्त असं म्हणतो. खाली मुलीवर पाय म्हणायला हरकत नाही. साइन आणि कोसेक एकमेकांचे उलट आहे, रेसिप्रोकल्स आहेत. कॉस आणि सेक हे दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. टॅन आणि कॉट हे दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. म्हणून मी तुमच्या समोर असं मांडण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ आता हे कळलं असेल की साइन आणि कोसेक यांचे डेफिनेशन तुमच्या समोर मांडले. साइनची डेफिनेशन O अपॉन H आहे, तर कोसेकची डेफिनेशन बरोबर त्याच्या उलट H अपॉन O असते. इथं A अपॉन H असेल तर इथं H अपॉन A असेल, O अपॉन A असेल तर इथं ऍडजस्टंट अपॉन अपोजिट असे असेल. म्हणजे हे उलट आहे हे लक्षात आलं. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी तर तुम्हाला नावावरून सहज ओळखता येईल. सगळे विद्यार्थी सहजपणाने कॉम्प्लिमेंटरी हा रेशो सहज ओळखतात. त्याच्यामध्ये साइन आणि कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन म्हणजे हे दोघं जण एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणून मी एक उभी रेष त्यांच्या समोर मांडून ठेवतो. याचा अर्थ लक्षात राहावा.
त्याच्यानंतर टँजंट आणि कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंट, म्हणजे हे दोन रेषे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहे, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे कॉम्प्लिमेंटरी आहे, कॉम्प्लिमेंटरी ही लाईन आहे कॉम्प्लिमेंटरीसाठी आहे, हे लक्षात ठेवा. ही लाईन कॉम्प्लिमेंटरीसाठी आहे. इथे पण दोघांचं असंच आहे, सिकॅन्ट आणि कॉम्प्लिमेंटरी ऑफ सिकॅन्ट, म्हणजे हे ठीक नाही, हे कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे हे चित्र जर तुमच्या डोळ्यासमोर राहिलं, हे चित्र काय दाखवून देतं, ह्या 6 रेषोचं एकमेकांशी असणारं नातं दाखवून देतं. म्हणजे आज आपण खऱ्या अर्थाने काय केलं तर 10वीतले जे नवीन 6 रेषो आहेत, 3 रेषो आहेत, जुने 9वीतले 3 आणि 10वीतले 3, हे सगळे 6 रेषांची ओळख याच्यामध्ये करून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचे डेफिनेशन तुमच्या समोर मांडलेत आणि सगळ्यांचे एकमेकांच्या समोर ठेवून हे नातं मांडण्याचा प्रयत्न केलाय. हे सगळे हे पण रेसिप्रोकल आहेत, हे पण रेसिप्रोकल आहेत, लक्षात ठेवा. ऑपोजिट मांडलेले आणि हे कॉम्प्लिमेंटरीचं साईन आहे. आज एवढ्या निमित्ताने एवढं जरी लक्षात राहिलं ह्या लेक्चरमध्ये, तरी मी म्हणेन तुम्हाला पुष्कळ आहे. जसं जसं आपण पुढे जात जाऊ तसं तसं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये आणखी थोडी रंजकता येत जाईल, सगळी कोडी उलगडत जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थाने तुम्हाला 9वीतील 3 आणि 10वीतील 3 असे 6 रेशोज, त्यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचे एकमेकांशी असणारं नातं आणि त्यांची हिस्ट्री ही या निमित्तानं मी सांगण्याचा प्रयत्न केला. असं गृहीत धरतो की हे सगळं तुम्हाला आज कळालं असेल. उद्याच्या लेक्चरपासून आपण क्रमाने काय करत जाऊ तर ह्या सगळ्या 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोमध्ये परस्परांमध्ये काही संबंध आहे का, काही नातं आहे का, हे नातं आपण उद्यापासून चेक करू की ज्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असं म्हटलं जातं. तर या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज नेमक्या काय असतात ह्या सगळ्या आपण उद्यापासून प्रूव्ह करायला सुरुवात करू. चला विद्यार्थी मित्र, 6 रेषांबद्दलची माहिती आपण घेतली आहे, ही समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. लेक्चर जर आवडलं असेल तर याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. या निमित्तानं आजच्या दिवसासाठी थांबूया. धन्यवाद.